दृश्य आपण या क्षणी पाहतोय जरांगेंचा ताफा आझाद मैदान परिसरात। या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आणि भाग्यश्री प्रधान आचार्य जरांगेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। जरांगे व्यासपीठावर पोहोचत असल्याची ही दृश्य। ओबीसीतून आरक्षणाच्या मागणी करता जरांगे ठाम आहेत आणि पुढच्या काही क्षणात जरांगे उपस्थितांना संबोधित करतील। तर आझाद मैदानाच्या आत जितकी गर्दी तितकी बाहेरही खचाखच भरलेला आझाद मैदान आणि आझाद मैदानाच्या बाहेर सीएसएमडी परिसरात झालेली वाहतूक कोंडी। पोलिसांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करा असं आता आवाहन केलेलं आहे। व्यासपीठावर पोहोचत असलेले जरांगे पाटील एक्सक्लुसिव्ह लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। मराठा समाजाला या ठिकाणी वाकून नमस्कार केलेला आहे जरांगे पाटलांनी। तर हात उंचावत अभिवादन करण्याचा प्रयत्न समाजाला जरांगे पाटलांकडून। जरांगे पाटील व्यासपीठावर पोहोचताच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मराठा आरक्षणाचं हे भगवं वादळ मुंबईत आता पोहोचलेलं आहे। आता प्रतीक्षा आहे जरांगे काय बोलणार या सगळ्या संदर्भात। जरांगेंचं आझाद मैदानावर उपोषण आता काही क्षणात सुरू होणार आहे। तर सातत्यानं या सगळ्या संदर्भात आपले तीन प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचा अपडेट देत आहेत। दोन खरं तर प्रमुख मागण्या आहेत। ओबीसी तूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेट लागू करावं ही खरं तर प्रमुख मागणी। आणि या मागणी करता मराठ्यांचा हा मुंबईतला एल्गार आपण या क्षणी पाहतोय। हात उंचावत या ठिकाणी जरांगे पाटलांनी अभिवादन करताच तिथं उपस्थितांमध्ये स्फुरण आलेलं आहे, स्फुरण चढलेलं आहे आणि जोरदार जल्लोष या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बरोबर 10 वाजता जरांगे पाटील व्यासपीठावर पोहोचलेले आहेत। आंदोलनाकरता 20 अटी शर्तींवर मेघना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। अटी शर्ती आहेत केवळ आणि केवळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलनाला परवानगी। मेघना, 2 दिवसांपासून हा संपूर्ण माहोल आपण बघतोय। 27 ऑगस्टला खरं तर या आंदोलनाला सुरुवात झाली। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली। तो दिवस होता 27 ऑगस्टचा। आज 29 ऑगस्ट। मनोज जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसहित खरं तर मुंबईत दाखल झालेले आहेत। एकच मागणी आहे, अरे नाही, अरे ऐक ना, तू घे ना मग मराठीला रूट करून, मराठीला रूट। तर या ठिकाणी प्रसार माध्यमांचा सुद्धा गराडा आपण पाहतोय। मेघना, जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधावा याकरता होत असलेली ही गर्दी, तर जरांगे पाटील यांनी या ठिकाणी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे। थेट जाऊया जरांगे बोलतात। मला बोलायचं उपोषण माझं सुरू झालेलं आहे। 10:02 मेघना जरांगे केलेली ही घोषणा। लागवी खरं तर जर आपण पाहिलं तर केवळ 8 तासांची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेली आहे। हे आंदोलन 8 तासात खरंच संपुष्टात येणार का हा खरा प्रश्न आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही ठाम आहे
काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर केवळ 8 तासांची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेली आहे. 10 वाजताची खरं तर ही वेळ होती, ही वेळ आता सुरू झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण जे आहे, हे आंदोलन जे आहे, या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचं हे भगवं वादळ. थांबा हो तुम्ही, मला संदेश देऊ द्या. दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकांना बोलू द्या आधी. तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प उभा आहे, गोंधळ घालतो. हे काळ्या कपड्यावरच मोगम तुम्ही जास्त बोफाडा. मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा, चला बस खाली उभर बस बस घाल, नाही तर बाहेर होय. चाल मला बघतो इकडे बघताय इकडे बघताय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलंय हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं केलंय हे काही मराठ्याने विसरू नका. आपल्याला लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं. मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? बरं झाली हो, मला काही दिसणार पुढे. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए पोरा रे ऐक, गपचे बाई को गप. गपचे उभा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. पोलीस बांधव बोलायचे,
इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आडू नका राहो. समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा. कोणी खाली बसलं नाही बसलं काय देणं घेणं नाही, तुम्हाला शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकांना बोलू द्या. तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प उभा आहे. गोंधळ घालतो उगाच कामं धामाचं. हे काळ्या कपड्यावरच बघून तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय, हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येत आहे. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यात. त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तर इकडे आलात. इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. म्हणजे ते कितीही लांब असू दे, एकही गाडी रोडवर राहता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय. पुन्हा आता थोड्या वेळानं आणखीन अर्ज आपण करू. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील, अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू. 100% खात्री आहे. सरकारनं मला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल. आणि हे करोडो मराठी मुख्यमंत्र्याचा आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGRची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईस तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला.
मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईल असं एक काही इथले आंदोलक मराठ्यांनी वागायचं नाही. मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचंय, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील, मला तिकडेच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करताय, सहकार्य करायचं. दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माया कानावर वाईट गोष्ट आली पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. माय बापा हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राख रांगोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटोळं होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, घाई गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला तर आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पठ्य तिथे झोपल्याला आम्हाला काय टेन्शन नाही, आणि अशी आवाज आहे मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वेने यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो, त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. एका बोबा रे चाल, काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलंय. समाज मिनिटाला आपली खबर घेतो. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येईल. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा, गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग, बरोबर का? कुठे आपले बलकवडी साहेब अधिकृत आहेत ना, अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण येण्याची गरज नाही. तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. म्हणजे त्याला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आहे, आणि तुम्ही जरी ती पार्किंग तिथं जवळ कुठं असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर लय झालं तर 30 किलोमीटर बस का, आता 2 किलोमीटर फक्त. अरे बाबा साहेब, आम्ही त्याच्यापेक्षा काम धरतो, जाऊन द्या तिकडे. म्हणला झोपा सकाळी निघाली इकडे रेटून द्यायचा कोणी नाही. आता मी
सुरू झालेत नावाला. मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण या समाजाला आडमोठे समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं, आणि या बादर पठ्ठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं, आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसाला विचारायचं, पार्किंग साहेब कुठे? पोलिस म्हणले शाळेला पहिल्यांदा बाजूला घेमत होतो तर ते तिकडे गेला, आणि आता विचारतो साहेब कुठे? इतकं सकाळी काय सकाळ शिरल्यावर मग आहे ना. म्हणून पुन्हा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29 ला लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखीन वाशीपाशी जाम येत असं कळालंय फोनवर. तिकडेच येत पोट्टे, आणखीन 10-5 लाख लोक तिकडेच येत. आणखी ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले, आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत. काय हरकत नाही, काय हरकत ओके, काय हरकत नाही, मान्य केलं. आता मी सांगितलं, मी सांगायच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही, नाही तर समाज वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या आहे, बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचं आणि खुशाल पसरायचं तिकडं. सरोद सरकारला एक शेवटची विनंती करतो, मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलोत, म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे यांचं हटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडेल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत. आणि पोरांना पुन्हा सांगतो, एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणला बसल्यामुळं. महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणला बसल्यामुळं. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा नेऊन आपण आपल्या ठेप्याला. 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळे आपल्या गाड्या पायला काढून ते सांगतील तिथे नेऊन लावा. तिथून आपण एसट्याने येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.